तर आपण याचं टॅली प्राईम आपलं इथून चालू करायचं. दिसतं इथं टॅली प्राईम इथून आपण आता चालू केलं. आपल्याला जो आज प्रॉब्लेम करायचा आहे तो करायचा आहे प्रॉब्लेम नंबर 6 आदित्य एंटरप्राइजेस. टॅली आयकॉनवरती क्लिक केलं आपण आता. एज्युकेशनवरती क्लिक करा. ही कंपनी सिलेक्ट झाली असेल तर ही कंपनी शटडाऊन करायची. त्याला इथं आपल्याला ऑप्शन आहे के कंपनीमध्येच शट कंपनी दिसत आहेत ना. त्याला शॉर्टकट की इथं आहे Ctrl+F3. कंपनी इथून आपल्याला आता शटडाऊन करता येईल. मला आता इथं नवीन कंपनी क्रिएट करायची. दिसत आहेत ना, क्रिएट कंपनी. कंपनीचं नाव इथं मला आता तयार करायचं आहे. आदित्य एंटरप्राइजेस. त्या ॲड्रेस वगैरे कंपनीचा असेल तो इथनं आपण सविस्तर टाईप करायचा आहे. स्टेट महाराष्ट्र घ्यायचे. पिनकोड टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स नंबर, हे सगळं इन्फॉर्मेशन इथं कंपल्सरी फिल करायचं आहे. इथं कंपनीचं फायनान्शियल इयर आहे काय इथं म्हणाल 18. इथं आपल्याला 1/4/2018 असं आपण घ्यायचं. हॅलो, कंपनी इथं क्रिएट झाल्या इथं आपल्याला कंपनीचे फीचर सेट करायचे. बरोबर आहे. त्याचा पहिलं काय मेंटेन अकाउंट्स ओनली यस. बिल वाईज डिटेल्स या दोन ऑप्शनला यस करायचा. इंटिग्रेटेड अँड अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी इथं सेट करायचं आहे आणि इथं फक्त सेट करायचं आहे. बाकी खालची कुठलेही ऑप्शन आपल्याला आता घ्यायचे नाही आहे. तसंच ह्या ठिकाणी इथनं आपल्याला GST घ्यायचा आहे. इथं GST नंबर पाहिजे असेल याला इथं मी कॉपी पेस्ट करतो. कॉपी पेस्ट कमांड करण्याकरता कमांड आहे Ctrl+C आणि इथं अल्टर Ctrl+V अशा दोन्ही की एकदम प्रेस केल्यावर आपल्याला कट कॉपी पेस्ट करता येईल. EWR आता इथनं आपण घेणार नाही आहे. येस झालं. म्हणजे आता आपण सेटिंग करताना फक्त इथं यस म्हणलं, इथं यस म्हणलं, हे दोन ऑप्शन आणि इथं यस केलं. ओके. आता मला ह्या ठिकाणी लेजर अकाउंट तयार करायचे होतं. पहिलं जे लेजर अकाउंट आहे ते आपलं कुठलं आहे कॅपिटल. क्रिएटला जाऊया. लेजर कॅपिटल त्याला ग्रुप दिला. इथनं आपण कॅपिटल अकाउंट. डायरेक्ट सेव्हिंग करण्याकरता आपण Ctrl+A या कमांडचा वापर आपण डायरेक्ट सेव्हिंग करतो. दुसरं कुठलं आहे बँक ऑफ इंडिया. याला ग्रुप द्यायचा आपण इथनं बँक अकाउंट. त्याचा IFSC कोड जो आहे BKID 00517. ओके. आता इथं काय म्हणलं आपण माल परचेस केलेला आहे. इथं माल कसा परचेस केला आहे 18%चा आहे आणि 28%चा आहे. इथं मला लेजर अकाउंट तयार करायची. हा GST मला सर्वात महत्त्वाचा भाग. परचेस इंट्रास्टेट ॲट 18%. ओके. इथं मी एंटर की प्रेस केली. त्याला इथं मला ग्रुप द्यायचा आहे. त्याला इथं आता परचेस अकाउंट दिसतंय. GST ॲप्लिकेबल इथं आपण काय केलं यस केलं. सर्वात महत्त्वाचं कुठलं असेल तर नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन.
बरोबर आहे. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन या ठिकाणी टाईप करायचं परचेस टॅक्सेबल. काय घ्यायचं? परचेस. इंट्रास्टेट म्हणजे काय? एकाच राज्यामध्ये माल आपण खरेदी केला किंवा विकला तर त्याला आपण काय म्हणतो? इंट्रास्टेट. इंट्रास्टेटमध्ये 2 टॅक्सेस लागतात. एकाला म्हटलं आपण CGST, एकाला म्हटलं आपण HGST. इथं आहे 18%. ओके, गुड्सवरती. आता पुन्हा मला हे रिपीट करायचं आहे. याला शॉर्टकट की कमांड आहे Ctrl+R. बरोबर आहे. इथं मला 18%च्या ऐवजी 28% घेतला. दिसते परचेस अकाउंट. येस. पुन्हा इथं आपण आलो नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन, परचेस टॅक्सेबल 28%. गुड्स झालं. आता ह्याच्यावरती आपल्याला CGST वगैरे तयार करायचं आहे. इनपुट CGST 9%. याला इथं ग्रुप येईल ड्युटीज अँड टॅक्सेस GST. दिसतं इथं हा CGST म्हणून आपण इथं टाईप सिलेक्ट केला सेंट्रल टॅक्स. किती पर्सेंट आहे? 9% आहे. नॉट ॲप्लिकेबल. ओके. सेम ॲज इनपुट CGST आपण दुसरं अकाउंट तयार करणार. त्याला काय म्हणलं आपण? 14%. कारण आपल्या तिथे 28%वरती पण आहे. दिसते GST सेंट्रल टॅक्स 14%. ओके. इनपुट HGST 9%. ड्युटीज अँड टॅक्सेस GST स्टेट टॅक्स 9%. आलं. मी त्यावर Ctrl+R करतो. आता 9च्या ऐवजी इथं मला काय पाहिजे? 14%. इनपुट HGST 14%. झालं. आता याच्याबरोबर मला हे अकाउंट तयार करायचं आहे युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड. Ctrl+C करतो तर मी Ctrl+V करतो. आलं. यांच्याकडनं माल आपण खरेदी केलेला आहे. याला म्हणायचं सन्ड्री क्रेडिटर्स. मेंटेन बॅलन्सेस बिल बाय बिल. येस. आता इथं आपल्याला ॲड्रेस कंपल्सरी फीडअप करायचा आहे. पिनकोड. आता इथं महत्त्वाचं काय आहे? इथे GST नंबर आहे. दिसतंय? हा GST नंबर आपल्याला कॉपी पेस्ट करून घेऊया. Ctrl+C आणि इथं मी Ctrl+V. आला इथनं GST नंबर. ओके. युनायटेड स्पिरिट लिमिटेड. ही जी लेजर अकाउंट आहे परचेस 18%, 28%, CGST 9%, 14%, HGST 9%, 14%, ही सगळी आपण अकाउंट तयार केली. जसं आपण परचेसचं तयार केलं तसंच आपल्याला आता इथनं सेल्सचं पण करायचं आहे. बरोबर आहे. मग सेल्सचं आपण काय करणार? आता इथनं काय झालं आपण बारामती ॲग्रो लिमिटेड हे आपण लेजर अकाउंट तयार करूया. ओके. Ctrl+V. यांना माल आपण विकला आहे. याला म्हणलं आपण सन्ड्री डेटर्स. अंदाजे टाकायचा आपल्याला. GST नंबर जर आपण टाकला नाही तर आपल्याला एंट्री करताना तिथं थोडासा प्रॉब्लेम येणार आहे. हॅलो. सेम ॲज सेल्स इंट्रास्टेट ॲट 18%. याला ग्रुप द्यायचा आपण सेल्स अकाउंट. इथं येस म्हणायचं. सेट अँड अल्टर GST डिटेल्स. GST ॲप्लिकेबल इथं येस करायचं. आता इथं आपण सिलेक्ट करायचं आहे सेल्स टॅक्सेबल. दिसतं आहेत ना सेल्स टॅक्सेबल 18%. त्याच्यावरती आपलं गुड्सवरती Ctrl+R करतो. आता 18च्या ऐवजी इथं मला काय पाहिजे? इथनं 28%. सेल्स अकाउंट येस. सेल्स टॅक्सेबल 28%. गुड्सवरती
सेम ॲज आउटपुट CGST 9%. ओके, याला ग्रुप इथं येईल ड्युटीज अँड टॅक्सेस. GST सेंट्रल टॅक्स 9% झालं. आउटपुट HGST 9% झालं. GST स्टेट टॅक्स 9%. आउटपुट CGST 14%. GST सेंट्रल टॅक्स 14%. आउटपुट HGST 14%. स्टेट टॅक्स 14%. झालं. हे सगळ्यांचे आपण अकाउंट तयार केले, राईट. आता इथं खाली मला गोयल एंटरप्राइजेसचं अकाउंट तयार करायचं आहे. गोयल एंटरप्राइजेस अल्ट्रा कंट्रोल V. त्यांच्याकडनं माल आपण खरेदी केलेला आहे सन्ड्री क्रेडिटर्स. त्याचा इथे GST नंबर जो आहे तो इथं आपल्याला कॉपी पेस्ट करूया. हां, प्रत्येकाचे GST नंबर वेगवेगळे असतात. गोयल एंटरप्राइजेस. ओके, सेम ॲज बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड. यांना माल आपण विकलेला आहे तो आपला आहे सन्ड्री डेटर्स. GST नंबर. झाले सगळे. आपण आता इथनं लेजर आपण सगळे तयार केलेले आहे. ओके, आता आपल्याला एंट्री पास आउट करायची. पहिली एंट्री आपली काय आहे? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. कुठल्या डेटला आहे? 1/7/2018. याच्यातनं बाहेर पडायचं. आता मी जी लेजर अकाउंट तयार केलेली आहे ती सगळी मला इथे दिसणार आहे चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये. काय म्हणलं आपण? लेजर. दिसते का इथनं? हे बघा, या प्रॉब्लेमचे सगळे लेजर अकाउंट इथं आपल्याला करता आले. आता मला हा एक पार्ट करून झाला, बरोबर आहे. आता इथं मला इन्व्हेंटरीचे जे आयटम जे आहेत ते मला सगळे इथं तयार करायचे. इन्व्हेंटरीचे आयटम तयार करताना मला काय काय केलं पाहिजे? इथं क्रिएट. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला क्रिएट करायचं युनिट, म्हणजे त्या वस्तूचं मूल्यमापन आपण कशामध्ये करणार आहोत. युनिट आलं. याला म्हणलं आपण NOS. त्याचं फॉर्मल नेम काय म्हणलं आपण? नंबर्स. त्याचं युनिट कोड काय इथं म्हणलं आपण? NOS. दिसते का? असं आपण आत्ता हे सिम्पलमध्ये तयार केलं. हे तयार झाल्यानंतर पुढचं मला तयार करायचं इथनं स्टॉक ग्रुप. आपल्याकडे प्रॉडक्टला स्टॉक ग्रुप आत्ता आहे कॉम्प्युटर प्रोडक्ट. आलं. प्रायमरी. इथं म्हणलं आपण येस. ओके, हे तयार करून झाल्यानंतर मला तयार करायचं स्टॉक आयटम. आता इथनं आपण स्टॉक आयटम तयार करूया. माऊस, कॉम्प्युटर प्रोडक्ट, नंबर्स. दिसते. आता हा ऑप्शन मला नको आहे इथनं. आत्ता मी इथनं F12 करतो. ठीक आहे, राहू दे, त्याला काय फरक नाही पडला. नो माणूस मी फक्त करता. GST ॲप्लिकेबल. येस. डिस्क्रिप्शन्स काय म्हणलं आपण? माऊस. HSN कोड माऊसचा. दिसतंय. इथं आपण घेतलेला आहे. कॉपी पेस्ट करूया. टॅक्सेबल आहे. याला टॅक्स आहे का? आहे. टॅक्सेबल. किती टक्के टॅक्स याला आहेत ना? 18%. आलं. गुड्स. तर माऊस नंतर काय येत नाही? कीबोर्ड. ग्रुप कुठला याला? कॉम्प्युटर प्रोडक्ट, नंबर्स. ओके, GST ॲप्लिकेबल. इथं येस.
कीबोर्ड. आता इथे कीबोर्डचा HSN कोड. टॅक्सेबल किती इथं आहे 18%. झालं. कीबोर्ड झालं. इथं काय मॉनिटर 19 इंची. कॉम्प्युटर प्रोडक्ट नंबर. त्याचा HSN कोड दिला असेल तर टाकायचा, तर शक्यतो त्याला नंबर असतोच. टॅक्सेबल याला टॅक्स आहे 28%. झालं. कीबोर्ड आहे इथं 19 इंच मॉनिटर आहे. आता इथं फक्त एक वेगळा टॅब आहे, त्याला म्हणलं आपण हार्ड डिस्क. कॉम्प्युटर प्रोडक्ट 110/34 सिलेक्ट करूया. टॅक्सेबल याला टॅक्स आहे 18%. हे झालं हार्ड डिस्क. पुढचा जो आहे त्याला म्हणलं आपण HP लेझर प्रिंटर. कॉम्प्युटर प्रोडक्ट नंबर. तसा HSN कोड. टॅक्सेबल आहे 28%. 28% मी काय मनाचं टाकत नाही, बरोबर आहे. त्याने ते दिलेलं होतं दिसतं का GST रेट. झालं. हे सगळे आयटम आपल्या इथं आपल्या काय आता तयार करून झालेले आहेत. आता आपल्याला जनरल आता हे जे आपण स्टॉक आयटम तयार केलेले आहेत हे सगळे मला बघायचे असतील. स्टॉक आयटम दिसत का इथं आपण तयार केले. कुठनं बघितले मी चार्ट ऑफ अकाउंट्स. स्टॉक आयटम हे इथं मला दिसतंय. स्टॉक ग्रुप म्हणलं आपल्याला तयार केलेलं आहे. युनिट्स म्हणलं हे इथं मला दिसते. आता कळलं तसं बघितलं आपण. आता आपल्याला पुढचा पार्ट करायचा आहे वाउचर एंट्री. आता पहिली जी वाउचर एंट्री ती सगळ्यांना कॉमनमध्ये झाली आहे. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल 1/7/2018. इथे मी F2 करतो 1/7/2018. पहिली एंट्री आपण करणार आहे F6 फंक्शन कीने. इथं आपल्याला F6 फंक्शन की आहे दिसते. क्रेडिट टू काय केलं आपण कॅपिटल अमाऊंट 5 लाख. डेबिट टू कॅश ही आपली कॉमन एंट्री. इथं पहिल्यांदा डेट टाकायची 1/7/2018 आणि इथं मग अल्ट्रा कंट्रोलने आपण झालं. पहिली एंट्री. दुसरी एंट्री काय बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 1,25,000. 2 तारखेला एंट्री. तिथे केलं आपण कॉन्ट्रा. बँकेत पैसे भरले क्रेडिट टू कॅश. किती कॅश भरली आपण आता इथनं 1,25,000. डेबिट टू बँक ऑफ इंडिया झालं 2000च्या 12 नंतर 1,25 आहे ना इथं. आता पन्नास साडी आणि 500च्या 10 नोटा 1,25,000. 2/7/2018. आता पुढच्या एंट्री सगळ्यात 3 तारखेला वगैरे. पण आता हे एज्युकेशन व्हर्जन असल्यामुळे इथं आपल्याला सगळ्या एंट्री इथं आपल्याला 2 तारखेलाच करणार आहोत.
फक्त आपण नॅरेशनमध्ये आपण टाईप करूया. आता हे परचेस केले माल, बरोबर आहे. मला परचेस केलं तर ते एंट्री मी कुठनं करायला आता F9मध्ये करायला, बरोबर आहे. मी चेंज मोडमध्ये गेलो, तिथं मला अकाउंटिंग इनवाईस आणि हे. आता आपल्याला सगळं स्टॉक आयटमप्रमाणे करायचं आहे, म्हणून आपण इथनं आता चूज केलं, इथनं आपण ॲटम इनवाईस. ते कसं चेंज केलं, चेंज मोड. अकाउंटिंग इनवाईस म्हणलं तर आपल्याला सिम्पलमध्ये येईल. आता आपल्याला सगळ्या स्टॉकच्या एंट्री करायच्या बिलामध्ये, म्हणून आपण त्याला इथं केलं ॲटम इनवाईस. आता पार्टी कुणाकडनं माल खरेदी केला आहे, युनायटेड स्पिरिट्स. आत्ता इथं कुणी काही तुम्ही इथं फीड करू नका. ओके, एंटर एंटर. पहिला ॲटम कुठला आहे, 10 माऊस आहे. काय रेट आहे, 150. माऊस 10, रेट 150. याचं पर्सेंटेज किती आहे, 18 आहे. इथं लेजर सिलेक्ट करताना परचेस इंट्रास्टेट 18% असं सिलेक्ट करायचं, दिसतंय. पुढचं इथं काय येतं, आता कीबोर्ड आहेत, किती आहेत, 8. त्याचा रेट किती येत नाही, 200. कीबोर्ड 8, रेट 200. कीबोर्डला सुद्धा इथं पर्सेंट किती आहे, 18%चे. इथं आपण की प्रेस करायचं, 18% सिलेक्ट. कीबोर्ड नंतर इथं आहे मॉनिटर 19 इंच. आपण किती घेतले, 3. काय रेट होता, 3000 रुपये. 3000 आलं. याला घेतलं आपण परचेस 28% झालं. आता इथं मला परचेस करताना जो आपण टॅक्स लावतो त्याला म्हणतो आपण इनपुट टॅक्स, आणि सेल्स करता जो आपण टॅक्स लावणार आहे त्याला आपण म्हणणार आहे आउटपुट टॅक्स. आता इथं आपल्याला इनपुट टॅक्स स्पीडअप करूया. पहिल्यांदा आपण 9%चं गणित करूया. इनपुट CGST 9%, इनपुट HGST 9%, इनपुट CGST 14%, इनपुट HGST 14%. आलं का इथं. आता इथं न्यू रेफरन्स आहे, इथं बिल नंबर त्याने इथं काय दिला नाही, तर आता आपण इथं काय करू, रेफरन्स म्हणजे बिल नंबर 100 करूया. दिसते ना, 100. बिल नंबर 100 झालं. 3/7/2018. तर सगळंच आपण कॉपी करूया. आलं. ही आपली पहिली एंट्री झाली. दिसली का तुम्हाला एंट्री, पहिली एंट्री. दुसरी एंट्री काय आपली, आता सेल्स पण नाही. आपण कुणाला माल विकला, आता बारामती ॲग्रोला. सेल्स पण एंट्री आपल्याला का, त्याला की कुठली आहे, F8, बरोबर आहे. कुणाला माल विकला आपण, बारामती ॲग्रो लिमिटेड. नेम ऑफ ॲटम काय काय विकलं आपण त्याला, माऊस विकले 5, 250 रुपये. माऊस 5, रेट 250. आलं. आता हे सेल्स आहे, इथं आपण सेल्स 18%. पुढं काय, कीबोर्ड 350. कीबोर्ड किती घेतले आपण, 6, 350. सेल्स 18%. आलं. मॉनिटर 2 विकले आपण, मॉनिटर 19 इंची 2 विकले. काय रेटने विकले आपण त्याला, इथं आता 5000 आहे. याला सेल्स किती म्हणलं आपण, 28%. ओके. आता सेल्स करताना जो आपल्याला टॅक्स लावायचा आहे तो लावायचा आहे आउटपुट लावायचा आहे. काय करायचं आहे आपल्याला, आउटपुट CGST 9%, आउटपुट HGST 9%, आउटपुट CGST 14%, आउटपुट HGST 14%. आलं. आता याला आपण बिल नंबर मेन्शन करूया. हे किती नंबर आहे, SE 101. बिल नंबर SE 101 झालं. काय डेटला एंट्री ती येतात, 5/7/2018. आपण आता हे सगळं इथनं कॉपी करू. अल्ट्रा कंट्रोल आलं. ही झाली आपली आता सेल्समधनं एंट्री. आता 7 तारखेला आपण पेमेंट केलं, कुणाला केलं, युनायटेड स्पिरिटला. कसं पेमेंट केलं आपण, आता कॅशमध्ये केलं. कॉमन एंट्री पेमेंट केलं म्हणजे आपण ती एंट्री कशातनं काढणार,
F5. पार्टीचं नाव काय? युनायटेड स्पिरिट्स. अगेन्स्ट रेफरन्स. कुठल्या बिलाचे अगेन्स्ट? तर बिल नंबर 100. किती केलं त्यांनी कोणाचा? 6,000 रुपये. 6,000 रुपये डेबिट केलं. एंड लिस्ट करायचं इथं. इथं परत खाली अगेन्स्ट रेफरन्स सिलेक्ट करायचं नाही. इथं एंड लिस्ट करायचं. पेमेंट कसं केलं आपण आता? कॅशमध्ये केलं. आलं? 7/7/2018. आलं? पेमेंट मेड टू कॅश. आता इथं बारामती ॲग्रोला माल विकला, त्याचं आपल्याला पेमेंट आलं 10/7ला. पेमेंट आलं म्हणजे ती एंट्री आपण कुठनं काढणार? रिसिप्टमध्ये काढणार. क्रेडिट टू बारामती ॲग्रो. इथं आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे अगेन्स्ट रेफरन्स. दिसत ना? अगेन्स्ट रेफरन्स. बिल नंबर SC 101. किती अमाऊंट येत ना आता? 10,000 रुपये. त्याच्या अकाउंटला आपण ते पैसे क्रेडिट केले. डेबिट टू काय केलं? तो चेक आपण बँकेमध्ये भरला म्हणून काय केलं आपण इथनं? बँकेला आपण इथनं त्याला डेबिट केलं. चेक नंबर जो आहे तो त्याला ते मेन्शन केलेला आहे. दिसत ना आपल्याला? चेक नंबर. बँक नेम. आता इथं मला ॲड करायची. दिसत ना? याला तर म्हणलं मी स्पेसिफाय बँक नेम. काय म्हणलं आपण त्याला? कॅनरा बँक. आलं का? आता याला डेट काय येत नाही? 10/7/2018. सगळं आपण नॅरेशन इथनं कॉपी पेस्ट करूया. अल्टर कंट्रोल V. झालं? आता पुन्हा परत कुठली आपल्याला आली? परचेसची एंट्री. कधी आहे? 15ला. परचेस पण आपण एंट्री करणार F9. बरोबर आहे? पार्टीचं नाव काय आहे? गोयल एंटरप्राइजेस. गोयल एंटरप्राइजेस. नेम ऑफ ॲटम. आपण आता त्याकडनं काय खरेदी केलेत? माऊस 8 रेट 125. माऊस 8 रेट 125. आलं? परचेस इंटरेस्ट रेट 18%. नाही आलं तर फक्त P प्रेस करायचं. त्यातनं आपण ते सिलेक्ट करायचं. झालं? पुढं काय? कीबोर्ड 5 रेट 200. कीबोर्ड 5 रेट 200. P प्रेस करा. पुन्हा तुम्ही इथनं सिलेक्शन करा. कीबोर्ड नंतर आहे हार्ड डिस्क 18%. 3 खरेदी केल्या. हार्ड डिस्क 3 खरेदी केल्या. त्याचा रेट काय होता हार्ड डिस्कचा? 2,000 रुपये. हार्ड डिस्कला आहे 18% टॅक्स. हार्ड डिस्क नंतर आहे HP लेझर प्रिंटर. 2 खरेदी केले. 5,600 रुपये त्याचा रेट होता. HP लेझर प्रिंटर 2 होते. रेट 5,600. आता हे 28%च आहे. मला P मध्ये करून आपण त्याला इथे घेतला 28%. बरोबर आहे? माल आपण परचेस करतोय म्हणजे याला इनपुट टॅक्स लावायचा. पहिलं लावायचं 9%. दिसतंय? नंतर सेट करा HGST 9%. इनपुट CGST 14%. इनपुट HGST 14%. आलं का? न्यू रेफरन्स. आता इथं बिल नंबर काय याचा? 150 आहे. आपण याचा इथं बिल नंबर फिडअप करूया 150. काय डेटला एंट्री आहे? 15/7/2018. याला आपण कॉपी पेस्ट करूया. कंट्रोल C करायचं. अल्ट्रा कंट्रोल V करायचं. आलं? ही तुमची परचेस एंट्री आहे. आलं? आता आपण माल सेल केला. कुणाला सेल केला आपण? बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड. ओके. सेल केल्यावर आपण ती एंट्री कुठल्या फंक्शन कीने पास करणार? F8 मध्ये. बजाज कॉर्पोरेशन. नेम ऑफ ॲटम. काय विकलं आपण त्याला? माऊस विकले 7/250. माऊस 7/250. इंटरेस्ट रेट 28. कीबोर्ड 4/350. कीबोर्ड 4/350. त्यानंतर हार्ड डिस्क 2. हार्ड डिस्क 2 5,500.
5,500 अधिक सेल्स 18%. झालं एवढेच एंट्री. इथं आपल्याला टॅक्स लावायचा आहे. आता हे सगळे जे आयटम आहेत हे सगळे आपल्या 18%चे आयटम आहेत. त्याच्यामुळे इथं आपण दोन टॅक्स लावणार, CGST 9% आणि HGST 9%. आउटपुट CGST 9%, आउटपुट HGST 9%. आलं. बिल नंबर, आता याला इथं बिल नंबर नाही आहे तर इथं आपण ते जरा सेव्ह करूया. बिल नंबर 180. ओके. बिल नंबर 180 17/7/2018. झालं. आता ह्या दोन एंटर आहेत मला दिसत का. रिटर्न गुड्स टू गोयल एंटरप्राइजेस 525. खरेदी केलेला माल आपण परत पाठवला तर ती एंट्री आपण कशातनं पास करतो, डेबिट नोटमधनं पास करतो. बरोबर आहे. आता इथं डेबिट नोट ऑप्शन कुठं आहे मला, इथं F10 अदर व्हाउचरला गेलो तर इथं मला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे डेबिट नोट व्हाउचर टाईप. दिसतंय. इथं मी एंटर की प्रेस केलं. कुठल्या पार्टीकडनं माल परत आलाय मला, सॉरी मी परत केला गोयल एंटरप्राइजेस. आलं. गोयल एंटरप्राइजेस. नेम ऑफ आयटम काय घेतलं आपण त्याला, परत केले आपण त्याला 2 कीबोर्ड आणि 1 माऊस. कीबोर्ड 200 रुपये. बरोबर आहे. परचेस एंट्रास्टेट 18%. इथे घेतला आपण आत्ता माऊस. माऊस किती, 1, रेट 125. आलं. आता इथं मला काय करायचं आहे, जसा खरेदी करताना आपण टॅक्स दिला होता तसं माल परत पाठवणं पण इथनं आपल्याला टॅक्स कमी करून घ्यायचा आहे. इनपुट CGST 9%, इनपुट HGST 9%. आलं. इथं आपण यस केलं. इथं आपण आता कारण देऊया आजर्स करू. दिसते. डेबिट नोट मंडळ 001 डेटेड. आता इथं आपण 2/7/2018 साई पेड करूया. अगेन्स्ट रेफरन्स कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट, बिल नंबर 150 619.50. आलं. 20/7/2018. आलं. पुढची एंट्री काय, बजाजला माल विकला, बजाजकडनं विकलेला माल काय आला आता, परत आला इथं आता. बरोबर आहे. काय एंट्री करणार आपण आता, पुन्हा आपण F10ला जाऊया. विकलेला माल परत आला, क्रेडिट नोट. आलं. पार्टीचं आपण नाव सिलेक्ट करायचं, बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड. आता इथं काय आलं इथं, आता 2 माऊस आले इथं. आता दिसते. माऊस 2 250 रुपये. सेल्स एंट्रास्टेट 18% सिलेक्ट करायचं. माऊस नंतर काय, कीबोर्ड 2 350. सेल्स एंट्रास्टेट 18%. हार्ड डिस्क 1 5,500. झालं. इथनं आपल्याला टॅक्स कमी करायचा आहे. हे सगळे आयटम आपल्या 18%चे आहेत, त्याच्यामुळे इथं आपण 2 टॅक्स लावणार. CGST 9%, आउटपुट HGST 9%. इथं काय झालं, माल सेल्स रिटर्न्स आला. क्रेडिट नोट 001 डेट आपण इथं फीडअप करूया. अगेन्स्ट रेफरन्स कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट, बिल नंबर 180. आता इथं मला 22. झालं. सगळे एंट्री इथून आपण आता केले. आता शेवटची मला एंट्री पासआउट करायची, त्याला काय म्हणलं आपण, पास GST पेमेंट एंट्री. आता मला GSTचा रिपोर्ट पेमेंट आहे का रिसिट आहे ते मला बघायचं आहे. इथं मी काय केलं, बॅलन्स शीटमध्ये गेलो, Alt+F1 करतो. आता दिसते. ड्युटीज अँड टॅक्सेस. आलं का. आता इथं काय झालं बघा,
इनपुट सी जी एस टी किती आहे 14%, 28. इथे किती आहे सी जी एस टी 1400 रुपये. म्हणजे आपण इनपुट काय केलं आहे जास्त भरलेलं आहे आउटपुटपेक्षा. म्हणजेच काय झालं इनपुट सी जी एस टी इज मोर दॅन आउटपुट सी जी एस टी, देन इट इज कॉल्ड ॲज द सी जी एस टी रिसिवेबल 14%. आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. आपण 28 वजा 1400 म्हणजे मला गव्हर्नमेंटकडनं किती पैसे येणं आहेत ना ठिकाणी इथनं 1428. कळलं आहेत ना किती आहे 1428. आता मला जी एस टीचं पेमेंट करण्यापूर्वी मला पहिल्यांदा इथं जी एस टीच्या ॲडजस्टमेंटच्या एंट्री पासआउट करायला लागतात. आता ह्याच्यातली पहिली जी एंट्री पासआउट होईल ती एंट्री आपल्याला काय पासआउट होईल ती आपण आपल्या वहीमध्ये सगळ्यांनी लिहून घ्यायची. पहिली जी एंट्री होईल सगळ्यांनी लिहून घ्या. आउटपुट सी जी एस टी 14% अकाउंट डेबिट, त्यापुढे अमाऊंट लिहा 1400 रुपये. ओके. टू करा इनपुट सी जी एस टी 14%, क्रेडिट साईडला लिहायची अमाऊंट 28. सी जी एस टी रिसिवेबल सी जी एस टी 14% रिसिवेबल अकाउंट डेबिट, त्याच्यापुढे अमाऊंट तुम्ही लिहायची आहेत ना 1428. बरोबर आहे. आता ही पहिली एंट्री आपण पासआउट करूया. एक एक अकाउंट आपण काय करायचं आता नलिफाय करायचं. आता मी इथनं एस्केप करतो, व्हाउचरला जायचं दिसते. ती जी एंट्री पासआउट करायची ती करायची आपण F7 मधनं. ओके. एंट्री काय माझी आउटपुट सी जी एस टी 14%, अमाऊंट किती आली 1400. हे तुमचं इथं झिरो अकाउंट झालं बघा दिसते का आता आलं का इथनं. क्रेडिट टू इनपुट सी जी एस टी 14%, 28 हे पण आपण तुमचं नलिफाय झालं. आता मला काय सी जी एस टी मला येणं आहे. इथं आपण लेजर अकाउंट तयार करायचे. त्याला अल्ट सी असं आपण एक लेजर अकाउंट आहे शॉर्टकट की करता. सी जी एस टी 14% रिसिवेबल येणं आहे आपल्याला. याला ग्रुप द्यायचा आपण इथनं करंट ॲसेट्स. इथं आपण अननोन म्हणायचं. आलं का. ही जी एंट्री पासआउट करायची आहे ती करायची 31/7ला. इथं आपण F2 करूया. महिन्याच्या आपण शेवटी एंट्री इथनं पासआउट करूया. आलं 31/7. बरोबर आहे. पेइंग जे व्ही फॉर जी एस टी ॲडजस्टमेंट एंट्री पास ब्रॅकेटमध्ये लिहा सी जी एस टी 14% रिसिवेबल ₹1428. ओके. अशा आपण इथं एंट्री पासआउट केली. एंट्री इथनं आपली पास झाली. ओके. आता मला काय करायचं इथनं पुढची एंट्री पासआउट करायची. पुन्हा आपण काय करायचं बॅलन्स शीटला जायचं दिसतंय. पुन्हा इथं मी अल्ट प्लस F1 करतो. एक अकाउंट नील झालं बघा. बरोबर आहे. जशी एंट्री सी जी एस टीची होती 14% तशी सेम एंट्री कुठली पासआउट करायची एच जी एस टीची. खाली एंट्री लिहून घ्या. आता आउटपुट एच जी एस टी 14% अकाउंट डेबिट 1400 रुपये. बरोबर आहे. टू इनपुट एच जी एस टी 14% 28. खाली लिहायचं एच जी एस टी 14% रिसिवेबल. त्याची अमाऊंट इथे येईल आपली 1428. ओके. समजते.
आता पहिल्यांदा आपण 14% नील करू, नंतर आपण 9% नील करूया. सेम एंट्री करायची, काहीच फरक नाही. वाउचरमध्ये गेलो, आउटपुट HGST 14%, अमाऊंट आहे 1400. क्रेडिट टू इनपुट HGST 14%, इथं अमाऊंट द्यायची 2828. आणि इथं आपण एक लेजर अकाउंट तयार करूया. HGST 14% रिसिएबल, त्याला ग्रुप द्यायचा आपण करंट ॲसेट्स. आलं का? 31/7/2018 being JV for GST adjustment entry, ब्रॅकेटमध्ये लिहा HGST 14% रिसिएबल ₹1248. आलं? असं आपण इथं झाली. आता आपल्याला पुन्हा आपण बॅलन्स शीटला जाऊया, Alt+F1 करूया. आलं का? आता ह्या एंट्री कुठल्या सगळ्या आहेत ना आपल्या CGSTच्या, CGST 9%, सेम एंट्री करायची. आता ह्या केसमध्ये काय झालेलं आहे इथनं तर बघा. आता इथं आउटपुट किती आहे? 972, बरोबर आहे. इनपुट किती आहे आपल्याकडे? 951.75, बरोबर आहे. एंट्री पास आउट करायची, आउटपुट CGST 9% अकाउंट डेबिट 972, टू इनपुट CGST 9% अकाउंट क्रेडिट 951.75, आउटपुट CGST 9% अकाउंट डेबिट 972, टू इनपुट CGST 9% क्रेडिट साईडला द्या 951.75, आणि टू CGST 9% पेबल. ओके. आता पेबल किती मला शोधून काढायचं, मी कंट्रोल एंड करतो. 972 वजा 951.75 म्हणजे 20.25. हे माझं काय झालं इथं आता पेबल झालं 20.25. कळलं का आता इथनं? असे सेम एंट्री तुम्ही खाली HGSTची करून घ्या. सेम एंट्री HGST म्हणजे आपण आता एकाच वेळेला 2 एंट्री पास आउट करूया. आउटपुट HGST 9% अकाउंट डेबिट 972, टू इनपुट HGST 9% 951.75, टू HGST 9% पेबल 20.25. झालं? आता ह्या दोन्ही एंट्री आपल्याला पासआउट करायच्या. दोन्ही पण एंट्री पासआउट करताना त्या आपल्याला कुठं करायच्या? F सेलमध्येच करायच्या. पहिली एंट्री म्हणजे काय येईल? आउटपुट CGST 9%, बरोबर आहे. 972. ओके. क्रेडिट टू काय केलं आपण? इनपुट CGST 9%, 951.75. इथं आपण काय म्हणलं, आपण त्याला आलसीने आपण एक लेजर अकाउंट तयार करूया. CGST 9% पेबल, हे पेबल आहे म्हणून याला इथं आपण ग्रुप सिलेक्ट केला करंट लायबिलिटीज. आलं का? आता इथं मी नॅरेशन घ्यायचा लिहित नाही. आता नॅरेशन तुम्हाला कळलं काय द्यायचं. हां तेच. HGST 9%, 972. इनपुट HGST 9%, किती अमाऊंट आहे? 951.75, बरोबर आहे. आता इथं HGST 9% पेबल असं लेजर अकाउंट तयार करायचं, करंट लायबिलिटीज. झालं? या 2 एंट्र्या करून झाल्या आपल्या. आता पुन्हा आपण काय करूया? बॅलन्स शीटला जाऊया. आता बघायचं दिसते का आपल्याला? CGST 9% 9% हे पेबल आहे.
आणि हे आपलं काय येत नाही, रिसिवेबल आहे. आलं? म्हणजे मला तर ह्याची एंट्री पासआउट करायची का, तर नाही. मला कुठली एंट्री पासआउट करायची, ह्या 2 एंट्र्या. मग आता मला GSTची पेमेंटची एंट्री पासआउट करायची. मी इथनं F5 फंक्शन की प्रेस करतो. CGST पेबल किती आहे, 25, बरोबर आहे. पुन्हा इथनं आपण डेबिट करू. HGST पेबल 20.25 टू काय केलं आपण त्याला इथनं आता, बँक ऑफ इंडिया. आलं का? सॉरी, इथे प्रत्येकाच्या 2 एंट्र्या सेपरेट मारायच्या. CGST 9%, 20.25. आता ह्या मोडला आपण सिंगल मोड पण घेऊ शकतो. चेंज मोडला गेला आपल्याला इथनं सिंगल एंट्री मोड म्हटलं. दिसते इथनं बँक ऑफ इंडिया, CGST 9%. आलं का? चेक नंबर इथं आपण काहीतरी फीडअप करूया आता. ₹4 30.22. CGST 9% पेबल. ओके. पुढची एंट्री पण आपण अशीच काढणार आहे. ती इथं असणार आहे HGST पेबल. आलं? 20.25, 120, 121. ₹4. आलं? सगळ्या एंट्र्या इथनं आपण आता पासआउट केल्या. आता तुम्ही बॅलन्स शीटला जा, Alt+F1 करा. तिथं पेबल तुम्हाला काही दिसणार नाही. तुम्हाला इथं फक्त काय दिसते, रिसिवेबल दिसते, राईट. आत्ता आपण ज्या सगळ्या GSTच्या एंट्र्या केलेल्या आहेत त्या माझे मला रिपोर्ट बघायचे. डिस्प्ले रिपोर्ट्स काय म्हणलं आपण, GSTR1. इथं आपण डेट चेंज करूया, F2. या सगळ्या एंट्री आपण जुलैमध्ये केलेल्या आहेत. आलं का इथं आपल्याला? हा बघा, हा तुम्हाला सगळा इथं अख्खा रिपोर्ट दिसतो. B2B म्हणजे काय, बिझनेस टू बिझनेस, डेबिट नोट, क्रेडिट नोट. आलं? इथं ज्यांना माल आपण विकला होता, म्हणजे रिटर्न आउटवर्ड, किंवा त्याला आपण काय म्हणतो, सेल्स. सगळ्या सेल्सची एंट्री आपल्याला कुठं दिसतील, GSTR1 दिसतील. GSTR2 मला काय दिसेल इथं आता, 1/7/2000 ते 31/7. इथं मला सगळ्या परचेसची एंट्री दिसतील. GSTची एंट्री करत असताना इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन इन HSN समरी ह्या ठिकाणी तुमचं कायम 0 असायला पाहिजे. दिसते का इथं? जर तुमचं इथं काय चुकलं तर ह्याचा अर्थ काय होतं, माझा GST नंबर चुकला, पार्टीचा HSN कोड चुकला, म्हणजे प्रॉडक्टचा HSN कोड आपला हे झाला, चुकीचा पडला, तर ही सगळी इन्फॉर्मेशन इथं येते. त्यामुळे इथं आपल्याला कायम 0 यायला पाहिजे. आता इथं आपलं काय नाही आलं, कारण आपण केलेले सगळे आपण इथनं आता बरोबर काम झालं. याला GSTR2 म्हटलं. GSTR2 कशा वापरतो, तर रिटर्न म्हणजे आपण जो माल परचेस करणार आहे तर सगळ्या परचेसच्या एंट्र्या इथनं आपल्याला GSTR2 दिसतील आपल्याला. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस इनवाइस दिसते. आणि GSTR3B म्हणजे काय, की जो आपल्याला मंथली रिपोर्ट तयार करायचा आहे, प्रत्येक महिन्याला मला हे रिटर्न मला इथनं भरायचे. GSTR3 हे रिटर्न आपण प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला भरतो. Alt+ मी F1 केलं तर हा सगळा इथनं मला त्याचा डेटाबेस सगळा इथनं मला दिसते का इथं आता. ओके. म्हणजे GSTR1 हा आपण कधी भरायचा, दर महिन्याच्या 10 तारखेला. GSTR2 हा कधी भरायचा, दर महिन्याच्या 15 तारखेला. GSTR3B हा कधी भरायचा, प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला. त्याचं जे काय पेमेंट असेल ते पेमेंट आपण ह्या ठिकाणी इथं आपण त्याचं केलं गेलं पाहिजे. आता हे जे आपण सगळं केलं, जसं आपण बॅलन्स शीटला सगळं बघतोय तसंच सेम काय म्हणलं आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. Alt+F1 करूया. दिसतेत का? मला या ठिकाणी प्रत्येक प्रोडक्टचं इथं मला दिसतंय. हा क्लोजिंग स्टॉक आहे कॉम्प्युटरचा. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, आपण किती माल परचेस केला, किती सेल्स केला, किती परत आले, किती परत केले, ह्याच्यातनं जे काय गणित राहिलं त्याला आपण काय म्हणतो, आपण क्लोजिंग स्टॉक. दिसतंय का इथं तुम्हाला, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन विच एव्हर इज द लेस प्राईस. जे आपण
कुठली जी प्राईस कमी असेल, किंमत कमी असेल, त्याला आपण तिथं केलं जातं. आलं? हा इथं. आता आपण इथं स्टॉक समरी बघायची, दिसतेच ना आपल्याला. स्टॉक समरीमध्ये गेलो, एंटर की प्रेस करा. आलं का इथं मला समरी पाहता, जी मला क्लोजिंग स्टॉकमधनं पण पाहता येते ती, आणि मला स्टॉक समरीवरनं पण पाहता येते. आलं? हा पार्ट तुमचा होता. डिस्प्ले रिपोर्ट्सला गेलो आपण, ट्राय बॅलन्स केलं, Alt+F1 केलं. आता तुम्ही जो प्रॉब्लेम काढणार आहात त्याचा ट्राय बॅलन्स तुमचा एवढा दिसायला पाहिजे, 5,53,134. आलं? 53,134. ह्या तिकडं एक्सेलला कन्वर्ट करतो, एक्सपोर्ट करू. तर मी एक्सपोर्ट केलं. काय म्हणलं आपण त्याला, मास्टर्स. मास्टर, राईट बटन क्लिक करायचं, ओपन विथ, चूज डिफॉल्ट प्रोग्राम. ठीक आहे, हे बघता येईल आपल्याला. काय एक्सपोर्ट दिसतं का इथं आपल्याला? आपण स्क्रीनशॉट घेऊया. आला? आला इथं? दिसतंय का? त्याला आपण नाव पण दिलं आहे आपण त्याला. प्रॉब्लेम नंबर 6, ट्राय बॅलन्स. आलं? पहिला जाऊया, सेव्ह करूया. आलं? अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम नंबर 6 आपण आज सोडवलेला आहे. असा सेम प्रॉब्लेम आपण 2 क्रमांक आपण सोडवणार आहोत. आता मला काय करायचं आहे, एस्केप करून बाहेर पडूया, फाईलला जाऊन सेव्ह करूया. थँक्यू व्हेरी मच.